कार्यक्रम झाला, अभिषेक वगैरे ते तुम्हाला बघायला भेटला. तर कालचा ब्लॉग मी वेगळा ठेवला आहे. आता दुसरा ब्लॉग चालू केला आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये एंड तेवढा काही म्हणजे करता नाही आलं. डायरेक्टली या जे काय रात्री झालं ते त्याच्यानंतर झोपलो मस्त. एक दीड वाजता झोपायला. आता वाजले सकाळचे 7. मगाशी 6 वाजता उठलो आहे आणि फ्रेश वगैरे आंघोळ करून आता फ्रेश झालं आहे. कुर्ता वगैरे घातला आहे व्हाईट. आता याला पूर्ण भंडाऱ्यात पिवळा होणार आहे. बघू आता सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी होत आली आहे. तर आता खाली फक्त गोंधळ राहिले आमचं बाकी. तो गोंधळ आता होईल. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून डायरेक्ट घरी. तर घरी गेल्यावर पण तिकडे काय जेवढी काय मजा असेल सगळी बघायला भेटेल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर हा ब्लॉग देखील पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. असंच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. चला भेटू पुढे.
तोडतोय चूक भूल माफी मान्य करा एक कडी तुटू दे सहस्र विघ्न हटू दे सदा आनंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार हे झालं देवाकडे साकडं ते आम्ही कुटुंब मिळून तुझा हा लंगर तोडतो का तर जे काही कुटुंबावर आडी अडचणी विघ्न तुम्ही भंडारा इथं व्हायचा आणि तुम्ही सगळ्यांनी यांच्या अंगावरती व्हायचं सदा आनंदाचा नमस्कार बाल्या जरा खालचा मार बर असं लंगर तुटलं ये इकडे मार इकडे टाक यांच्या अंगावर टाक येलकोट जय मल्हार. मग कशी आवाज कुठे साईडला सरका बाग होणार पुरा तरी मामाचा थोडे मागे वा ना तवरे लांब नाही यायचं समोर थांबायचं रिलॅक्स एकदम बाल्या कुठे झाला लूज राहिलं तर बाल्या हे लक्ष ठेवा. ज्यावेळेस मी सदानंदाचा येळकोट बोलतो, घाटा मार थोडंसं बाल्या करायचं आणि उजव्या बाजूला झपटा मारायचा. तुम्ही थोडंसं पाठीमागे सारखा रुपेश नाना आहे रुपेश नाना नंबर तुझं हातात नाही आता सोडायचं खाली बसायचं जास्त ताकद लावायची फक्त मला बसून द्यायची. कॅमेरामॅन ऍक्शन ऍक्शन चला सदानंदाचा येलकोट सदानंदाचा चला डायरेक्ट आतमध्ये जाऊ पाठीमागं पाहू नका. बरं ऐका येलकोट सदानंदाचा गोंधळ वगैरे झालेला आहे तुम्ही बघितला आता ब्लॉगमध्ये. आता परत कालच्या रात्रीसारखे आम्ही चौघेजण चालले भटकाला केतन भाई दादा आणि वहिनी. आम्ही तर हे बघा आम्ही तर बाबा जुने जेजूरला भटकून आलो हा राहिला झोपलेला म्हणून जुने जेजूरला गेलं जाऊ दे नेक्स्ट टाइम येऊ. नेक्स्ट टाइम केतन दा बोलतो बाईक राईड करून येऊ आपण बाईक नक्कीच येऊ चालेल चल आता बघू कुठून येताना. आता आज कालण्यात काहीतरी स्पेशल पाजला रबडी रसमलाई वगैरे पाजला. आता बघू काय खायला घालतं. इनके भरोसे चलते हम लोग जिंदगी में. चलो अभी लपून लपून नाश्ता करता नाही लोक मोठी लोक इकडे बघा आम्हाला ए काके आम्हाला नको राहू दे चल कुठे गेले काही पेढे मिठाई वगैरे घेतले जातात तिथे. बघू आता ये लो ये लिया यो घेतला एक तो घेतला मी पण सकाळी यो घेतला आणि यो घेतला. काय जेवण वगैरे झालेलं आहे फायनली. आणि आता आम्ही इथं तिघजण बसले आराम करायला. तर आता वाजल्या दुपारचं 1:45. बघू आता अर्धी मंडळी जेवली अर्धी मंडळी जेवत आहे. तर जेवण वगैरे झालं आता डायरेक्ट घरी निघायचं आहे कारण की मागाशी तुम्ही बघितला गोंधळ वगैरे सगळं झालेलं आहे. बघू आता किती टाईम लागतं. 1:45 वाजल्यान डायरेक्ट आता जरा आराम करतो त्यानंतर घरी जातो मस्त. आता बघू आता घरी जायला किती टाईम होतं. कालचा एवढा टाईम झाला तर लफडा होईल आणि ट्रॅफिक असतं. तर चला आराम करतो आता निघल्यावर डायरेक्ट भेटू आपण. जर काय मध्ये काय मोमेंट वगैरे असलं तर कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. चला येलकोट येलकोट सदानंदाचा येलकोट येलकोट सदानंदाचा. स्टार्ट. खूप वर्षाने आपण जेजुरीला आलो आहोत आणि जेजुरीला येऊन सुद्धा दर्शन सर्व काही झालेलं आहे. ते आपल्याला कसं वाटतं म्हणजे 22 वर्षी सगळी एकत्र आली गावांच्या पण आपल्याला मजा करायची. वडील वडील आपल्याला कसं वाटतंय आता गावात जाऊन मस्त नाचायचं. इथे आमचे बंधू बसलेले आहेत रुपेश पाटील. हे फक्त लाईकच करतात
लाईक सबस्क्राईब आणि इथे आमचे बंधू म्हणजे यज्ञेश पाटील बघूया त्यांचं मत काय आहे ना. आपल्याला कसं वाटतं जेजुरीवरून आता घरी चाललोय आपण जलसमध्ये देवाची मिरवणूक निघणार आहे. बस वैरी साहेब आपल्याला कसं वाटतं? छान वाटते छान. अच्छा वैभव शेठच्या पत्नी तुम्हाला कशा वाटतात? थेट आम्ही आता कामेश पाटीलकडे जाणार आहोत कारण खूप आनंद लुटलेला आहे ते जेजुरीमध्ये. बघूया तरी त्यांच्या मनामध्ये काय आहे ते. एन्जॉयमेंट केला आज एकत्र आलो सर्व ते आवडलं हॅपीनेस वाढली. आणि आपले खूप नरेश पाटील आमचे मोठे बंधू आणि त्यांचं खूप सर्वांनी देखील त्यांच्या जेवणाची खूप हे केलेली आहे तारीफ केलेली आहे. तरी त्यांच्या तोंडातून खूप ऐकूया आपण कसं वाटतंय त्यांना. पहिल्यांदा धन्यवाद करतो आणि खूप बरं वाटलं. आणि आता आपण देवांचा अभिषेक गोंधळ करून आता निघालोय. खूप आनंदी झालोय आणि आता भंडारीमध्ये जल्लोष करणार आहोत. अच्छा अच्छा तर वहिनी साहेब आपल्याला कसं वाटतंय? येलकोट येलकोट जय मल्हार. तुम्हाला कसं वाटतंय? थेट आम्ही बुवांकडे जाणार आहोत. बुवा झोपलेले आहेत आपले. आपण जेजुरीवरून निघालो कसं वाटतंय आपल्याला? झोपलो आता परत बोला आणि झोपा परत. खूप आनंद भेटला सर्वांना आणि कुलदेवाला आपल्या घरी येतील. संध्याकाळी जल्लोष करणार आहोत फुल टू. वहिनी साहेब आपल्याला कसं वाटतंय? काका साहेब तुम्ही आता जुनी जेजुरी जाऊन तुम्हाला कसं वाटलं? तुमचा अनुभव सांगा. तुम्ही त्याचा अनुभव तर वेगळाच आहे. जो खरंच म्हणजे जो आपले फुलं आहेत ते खरोखर तिथेच आहेत. अच्छा बघूया आम्ही आमच्या बंधूंकडे येत आहोत. बघूया बंधू आमचे काय म्हणतात. मला आनंद वाटतो तिथे मनसे आपले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक झाले. मला अजून आनंद झाला. वहिनी साहेब आपल्याला कसं वाटतंय? अच्छा थेट आम्ही आमच्या छोट्या डॉन मोठ्या भावाच्या मुलाकडे जाऊ तर बघूया ते काय म्हणतात. ठीक थेट आम्ही आता वहिनी साहेबांकडे येत आहोत. हा त्या म्हणतात का आम्ही काय नाही बोलत. म्हणजे काय तुम्हाला बोलावं तर लागणार आहे. एवढ्या वर्षाने तुम्ही जेजुरीला आला आहेत काहीतरी 2 शब्द बोलावं लागतील. बोला. अच्छा आपल्याला कसं मजा वाटतं? केली मस्ती केली जेवलो डाळ चण्याची डाळ वरण भात पापड लोणचा. थेट आता आम्ही आमच्या वहिनी साहेबांकडे आलो आहे. बघूया त्यांच्या मनामध्ये काय आहे दादा ते काय सांगतील आपल्याला थोडंसं काय. खूप आनंद झाला सर्वांच्या बरोबर येऊन आम्हाला. तर पुढच्या वर्षी पण आम्ही येऊ. तनू कसं वाटलं आपल्याला? हा थेट आम्ही आमच्या बंधूंकडे आलो आहोत. बघूया आता बंधू काय सांगतात. खूप आनंद झालेला आहे. सर्वांनी असंच एकत्र यायचं दर वर्षाप्रमाणे. यावर्षी जसं आलो तसं पुढल्या वर्षी देखील एक नियमावली करून आणि एकदम व्यवस्थित काम करून यायचं आपल्याला. मस्त वाटतंय. प्रज्वल पाटील यांनी आता हेल्प केली आहे. हेल्पची काय 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 पावर आहे बघूया कसं वाटतंय त्याला. मस्त वाटतंय. हे आम्ही आमच्या मावशींकडे आलेलो आहे. मावशी आपल्याला कसं वाटतंय जेजुरीवरून निघालो आपण? अच्छा तिचं नाव काय? दुर्वा कसं वाटतं तुला? अच्छा तुला कसं वाटतंय? थेट आम्ही इकडे वहिनी साहेबांकडे आलो. पुन्हा बघूया त्यांच्या मनामध्ये काय. आम्ही घराच्या 2 पायऱ्या चढू शकत नाही. देवाने मला गडावर चढवली. ते पण माझ्या मिस्टर आणि माझ्या मोठ्या जाऊबाई याही मला गडावर घेऊन गेल्या. त्यांचे मी आभार मानतो. आता थेट आम्ही आमच्या बंधूंकडे येत आहोत. पहिल्या प्रथम म्हणजे 22 वर्षांनी आपल्याला जेजुरीला यायचा योग आला आणि तो योग आल्यामुळे आपण सगळे भाऊबंद एकत्र आलो आणि इतका उत्तम कार्यक्रम झाला का मला नाचायला सुद्धा आवडलं नाही. इतका नाचलो. क्या बात आहे. थेट आम्ही आमच्या वहिनींकडे येत आहोत. आता बघूया वहिनी साहेब आमच्या काय बोलतात. काही ना
त्या वहिनी आमच्या याबद्दल का काही ना जा सरळ सरळ बेइज्जती करत आहे. कसं वाटलं वहिनी साहेब? मस्त वाटलं. ठीक आहे. थेट आम्ही आता इकडे आमच्या वहिनी साहेबांकडे येतो. थेट आम्ही आमच्या बंधूंकडे खंडोबाच्या कृपेने आमचे कुलदैवत जेजूरला घेऊन आलो आणि आमच्या कुलदेवतांना एवढंच माझा नम्र निवेदन आहे, सर्व भावकीला आमच्या सुखी ठेवावा, समाधानी ठेवावा, हेच माझा कुलदेवतांच्या चरणी नम्र निवेदन आहे. थेट आम्ही आता आमच्या बंधूंकडे येत आहोत. बघूया त्यांच्याकडे 3 गायी अशा भरपूर काही बैल आहेत. तर थेट त्यांचे विचार बघूया आपण. मी गायी पाळल्यात. एक गायींचा शौक मनुष्याने गायी पाळल्यात. मी त्या गायीच्या गोट्यावर होतो तर कृपेश रुपचंद तो माझ्याकडे आला. नाना बोलतात देव आपलं जेजुरीला न्यायचा. तो तर जेजुरीला न्यायचं आहे बरं, आपण ठरवलेलंच आहे. तर बोलतो मग कर बोलतो फोन मग लगेच. तर आता नको बरं फोन, नंतर करू फोन. नंतर काय बोलतो आताच केलं तर काय. तर ती एक वेळ असतो. तर बरं ती वेळ 2 दिवसात येईल बरं. 2-3 दिवसात आपण हे करू. 2-3 दिवसात डबल आला रुपचंद माझ्याकडे. नाना काय झाला? बरं कर फोन. फोन लाव तुझ्या फोनमधून. त्याने फोन लावला. त्याने फोन लावला आणि मग मी फोनवर बोललो सगळ्यांना आणि सगळ्यांनी लगेच हिरवा सिग्नल दिला की या आपण जेजुरीला जाऊ. खूप छान सांगितलं भाऊ, कारण त्यांना खूप सर्वांना एकत्र करण्याची खूप देखील आनंद होता. आता आम्ही आमच्या जातो बंधूंकडे. बघूया बंधू बोलतो आपण उद्या इंटरव्ह्यू करूया. आता थेट आम्ही आमच्या वडील साहेबांकडे. बघूया त्यांच्याकडून आम्हाला काय मनामध्ये व्यक्त होत आहे. नाही, त्यांना आम्ही नंतर घेणार आहोत कारण ते स्पेशल आहेत. जेव्हा आले घरी आम्हाला खूप आनंद झाला. आजच आमची इच्छा आहे. अच्छा, तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटलंय? तोंडावर कपडे काढा. आता थेट आम्ही आमच्या गावाचे पोलीस पाटील आत्माराम पाटील यांच्याकडे जात आहोत. बघूया कसं वाटलंय. आपण जेजुरीला 22 वर्षाने थेट गेलो होतो, आता थेट तिकडूनच निघालो नाही. कसं वाटतंय तुम्हाला ते सांगा तुम्ही. मला एवढाच आनंद वाटतं की मी अनेक वर्ष प्रयत्न करीत होतो, पण माझा प्रयत्न सक्सेसच होत नव्हता. पण या आताच्या तरुणांनी प्रयत्न केल्यानं तात्काळ देवाने इकडे आणले आणि त्यांच्या मनाप्रमाणे वाचत गाजत सगळा सुख समाधान कार्य झाला. त्यामुळं त्यांचं आणि देवाचं जेवढं करावं आता तेवढं कमीच आहे. वहिनी साहेब, आपल्याला कसं वाटतंय? लय भारी वाटतं. इकडे मला पण नाचायचं होतं, पण एक गोष्टी मला मी मागं बघा, सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं सर्वांनी खूप सांगितलंय. पण माझं म्हणणं आहे सर्व सुखी राहावं आणि प्रत्येक दिवस आहे ना आपण प्रत्येक दिवस एकत्रच राहावं. कारण कुठलाही दिवस असा नसावा की आपण एकमेकांमध्ये वादविवाद असावा. कारण हरेक दिवस हरेक पल आपण एकमेकांसंगतीच असावं. हीच खरी आपली जेजुरी होऊ शकतो. हीच खरं आपलं देव पण होऊ शकतो. आता थेट आम्ही आमच्या आयोजककडे जात आहोत. त्यांना खूप मित्र आलेले. तर बघूया त्यांच्या मित्रामध्ये काय आहे. आयोजक हो आयोजक, जरा आपले 2 शब्द बोलावे. ठीक आहे. आम्ही आमच्या ड्रायव्हरकडे जातोय की त्यांनाही विचारतो आम्ही कशी वाटली आमची सर्व माणसं तुम्हाला कसा वाटला या. बघू नका बोला तुम्ही इकडनं. त्यांना खूप आनंद झालाय. खूप आनंद झालेला आहे आपल्याबद्दल. वा, तसेच आमचे बबलू पाटील. बघूया बबलू पाटील यांनी खूप आनंद लुटलेला आहे. खूप गोष्टींचा देखील त्यांनी उत्साह लुटलेला आहे. सगळा मान घेतला आहे. सर्व मानपान त्यांना आपल्या कुटुंबाने दिलेलं आहे. धन्यवाद सर्वांचा. पाटील बरा धन्यवाद मानतो मी. 20 वर्षाचे दर्शन आज पूर्ण झालेले आहे. मस्त वाटला एकदम. बघू शकता प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. तरी कुणालाही कोणाची इच्छा असेल काय बोलण्याची तरी बोलू शकतात. सर्वांना बोलण्याची संधी दिली गेलेली आहे. पुन्हा मी तुमच्याकडे थेट आलेलो आहे. तर तुम्ही काय असेल ते सांगा. म्हणजे चांगलं वाटलं. चांगला मजा आली. अच्छा, आपल्याला कसं वाटतं? अशा तऱ्हेने मंडळी झाली. मागच्या यार आला याचं नाव काय? तुला कसं वाटतंय? आता आम्ही थेट जातो आमच्या केतन पाटीलकडे.
की जे प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आनंद आणि उत्साहाने काही गोष्टी करत असतात. तर आम्ही बघूया कीर्तन पाटील आपल्या काय समोर मला उत्साहात मानपाडाला दिसलेलं आणि उत्साहात तुर्ब्याला पण दिसलेले ते कामासाठी गेलेले कंपनीच्या. चला ठीक आहे, त्यांचं मनोगत व्यक्त आपण करूया, बघूया आता चला, काय तुम्हाला म्हणतात कसं वाटलं? एक तर आता 20 वर्षानंतर आपण पहिल्यांदा गेलोय. मी तर पहिल्यांदा गेलो होतो. हा. ठीक आहे. यस तर काही लोकांना जुनी जेजुरी बघायला भेटली नाही, नाही. खरं. आम्ही 4 जण जुनी जेजुरी जाऊन आलो. यस तुम्ही दर्शन घेतलं, आम्हाला पण दर्शन भेटलं. पुढच्या वर्षी नक्कीच आपण जुनी जेजुरी जाऊया, कारण की रस्ता पण खूप चांगला आहे यस यस आणि पायऱ्या पण तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या पायऱ्या आहेत. अजून पायऱ्यांचं काम चालू आहे. ओके. आपण आरामात जाऊ शकतो. बरोबर. बस एवढं. वा 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 हेलकोट, हेलकोट! जय महाराज! आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया केलेल्या आहेत केतन पाटील यांनी. एवढी धमाल करायची आहे ना की 22 वर्षाची कसर एकदाच काढायची आहे. यस एवढा तगडे तुटत नाचू आपण. दुसऱ्या लग्नात डेंगे फाटले. हे बघ. अरे काकी मला पहिले फाटलं, मी काय ठरवलं? फाटला? बरं, बोललो पॅड घाला, आता घातली नाही. चला 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 चला. आवरण वाचून असा लंग चालू पाहिजे घरात. डेंगे फाटल्यावर काही एक्सप्रेस वेला आहे इथं आमची बस, आम्ही सगळी उतरल्या. इकडं बघा बाई खावतो. तिकडे ट्रॅफिक बघा, नावाला एक्सप्रेस वे बाई. ट्रॅफिक एवढी आहे. आता आम्ही लोणावळ्याला पण ना पोचलो. लोणावळ्याला पोचलोच ना अजून, तर लोणावळ्याच्या पण मागं आहे. आता इथपासून लोणावळ्यापासून समजा पकडा, लोणावळ्यापासून तर खोपोलीपर्यंत ट्रॅफिक गेले. इकडं बघा गाडी हालत पण ना. आम्ही डायरेक्ट खाली उतरल्या, बस पण भाई बंद करून बसला इथं. तिकडं ती लाईन बघा, तिकडं पार गेले, तिकडं तिकडून इकडं तिकडं बघा. दिसणार ना एवढी ट्रॅफिक.
ड्रोन व्ह्यू घ्यायला लागेल वाटतं ट्रॅफिकचा. आणि हे बकरं बघा, आमचे निवृत्ती पाटील आलेले आहेत, ज्यांना जिथे जागा भेटते तिथे मूत्र विसर्जन करून येतात ते. गप्रायला काहीतरी जापत. इकडे खाली टाकायची का बस? बघू आता काय सीन. कंटाळा आले. तिथं 7ला घरी पोहोचू शकत होतो, तिथं आता पोचायला बहुतेक 9 पण वाजतील, 10 पण वाजतील, सांगू नाही शकत. बघू आता काय सीन. चला असंच कंटिन्यू राहा, बघू आता काय होतं. सो गाईज फायनली गावात पोहोचलो. आता बसमधून सामान वगैरे उतरलेलं आहे आणि सामान ठेवून आता आलं परत तिकडं मंदिराच्या इकडं. बघू इकडं. काका तू आला का ना? काही बोलत ना काका. आता चला आता मस्तपैकी नाचू, फुल धमाल करू, सगळं आता एन्जॉय करा पुढं. नाकांजला
आई माऊलीचा
नारळ हा ते राहू दे, तो राहू दे. नामदेव जे ना डायरेक्ट साईडला गेले खुर्च्या. एलकोट एलकोट सदा आनंदाचा